बिजनेस छोटा हो या बड़ा, हर दुकानदार उसे बढ़ाना चाहता है। अब राष्ट्र निर्माण न्यूज आपके लिए लाया है एक सुनहरा अवसर। हम आपकी शॉप को घर घर तक पहुंचाएंगे, करेंगे आपकी शॉप का प्रमोशन पूरे महीने मात्र 5,000 रुपए में। अब आपके प्रोडक्ट की हर जानकारी हम पहुंचाएंगे आपके कस्टमर्स तक। अधिक जानकारी के लिए नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। श्री सती अनुसया माता यांच्या 97व्या जन्मदिवसाच्या पर्वावर वाकोडीकर परिवार व आईच्या समस्त भक्त भाविकांतर्फे जन्मोत्सवाच्या कोटी कोटी अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक श्री महेंद्र वाकोडीकर, सौ बबिता वाकोडीकर व मां अनुसया एंटरप्राइजेस सोबतच लक्ष्मी कलेक्शन नागपूर।
नमस्कार मित्रांनो, हे जे विमान दिसतं आहे हे एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झालेली आहे आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण नोंद झालेली आहे। तर हे या विमानाचं वजन आहे 0.77 ग्राम म्हणजेच 770 मिलीग्राम आणि हे विमान रबराच्या ताकदीवर उडतं। रबर असतो एक स्पेशल, त्याला आपण ट्विस्टिंग करता साधारणतः 400 ते 500 टन दिल्यानंतर हे रबर बँड चार्ज होतं आणि सोडल्यानंतर ते रबर बँड ओपन होतं, अनवाइंड होतं आणि त्या ताकदीवर हे विमान 30 फुटापर्यंत जाऊ शकतं आणि 27 सेकंद सध्या हे उडलेलं आहे। मी स्वतः एरो मॉडेलिंग गेल्या 42 वर्षापासून करत आहे आणि मी प्रोफेशनल आहे। 32 वर्ष NCCला इन्स्ट्रक्टर होतो। त्यानंतर सुद्धा मला प्रत्येक विमानं ज्या प्रकारची आहेत त्या जगातल्या सगळ्या प्रकारची विमानं मी बनवून उडवली। याचं कारण प्रत्येक विमानाचं आपलं एक वैशिष्ट्य आहे, एक त्याची ब्युटी आहे, एक सुंदरता आहे आणि काहीतरी सायन्स आहे, प्रकार आहे, पद्धत आहे उडवण्याची, स्किल आहे। त्यामुळे हे करत असताना आता रिटायर झाल्यानंतर काय करायचं, तर कमी खर्चात काय जास्तीत जास्त आपण करू शकतो, त्या माध्यमातून गेल्या 8 वर्षापासून मी इंडोर एरो मॉडेलिंग या प्रकारात सुरुवात केलेली आहे। मी स्वतः शिकत आहे आणि मी स्वतः जे प्रयोग करतो हे करता करता असे वजनाचे 3 ग्राम 2 ग्राम 1.5 ग्राम 1 ग्राम असं करता करता मी याचं वजन कसं कमी करता येईल याच्या प्रयत्नात करत असता हे एक छोटीशी प्रतिकृती यशस्वी झालेली आहे आणि अजूनही याच्यापेक्षा मी कमी वजनाचं बनवण्याचा प्रयत्न राहणार आहे। मी अभ्यास करतोय या विमानांचा। बिजनेस छोटा हो या बड़ा, हर दुकानदार उसे बढ़ाना चाहता है। अब राष्ट्रनिर्माण न्यूज आपके लिए लाया है एक सुनहरा अवसर। हम आपकी शॉप को घर घर तक पहुंचाएंगे, करेंगे आपकी शॉप का प्रमोशन पूरे महीने मात्र 5000 रुपए में। अब आपके प्रोडक्ट की हर जानकारी हम पहुंचाएंगे आपके कस्टमर्स तक। अधिक जानकारी के लिए नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। श्री सती अनुसया माता यांच्या 97व्या जन्मदिवसाच्या पर्वावर वाकोडीकर परिवार व आईच्या समस्त भक्त भाविकांतर्फे जन्मोत्सवाच्या कोटी कोटी अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक श्री महेंद्र वाकोडीकर, सौ बबिता वाकोडीकर व मां अनुसया एंटरप्राइजेस सोबतच लक्ष्मी कलेक्शन नागपूर। श्री सती अनुसया माता यांच्या 97व्या जन्मदिवसाच्या पर्वावर वाकोडीकर परिवार व आईच्या समस्त भक्त भाविकांतर्फे जन्मोत्सवाच्या कोटी कोटी अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक श्री महेंद्र वाकोडीकर, सौ बबिता वाकोडीकर व मां अनुसया एंटरप्राइजेस सोबतच लक्ष्मी कलेक्शन नागपूर। श्री
सती अनुसया माता यांच्या 97व्या जन्मदिवसाच्या पर्वावर वाकोडीकर परिवार व आईच्या समस्त भक्त भाविकांतर्फे जन्मोत्सवाच्या कोटी कोटी अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक श्री महेंद्र वाकोडीकर, सौ बबिता वाकोडीकर व मां अनुसया एंटरप्राइजेस सोबतच लक्ष्मी कलेक्शन नागपूर। नमस्कार, राष्ट्र निर्माणच्या या स्पेशल स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पारडसिंगा निवासिनी सच्चिदानंद स्वरूपिणी माता अनुसया यांचा 97वा जन्मोत्सव पूर्ण राज्यातच नव्हे तर पूर्ण देशभरामध्ये साजरा करण्यात येतो आहे। याच शृंखलेमध्ये उत्तर नागपूरच्या कमाल चौक परिसर स्थित महेंद्र वाकोडीकर आणि बबिता वाकोडीकर यांच्या घरीसुद्धा मोठ्या हर्षोल्लासामध्ये जन्मोत्सव साजरा करण्यात आला। आपण थेट जाऊया नागपूरच्या महेंद्र वाकोडीकर यांच्या निवासस्थानी, ज्या ठिकाणी माता अनुसया यांचा 97वा जन्मोत्सव मोठ्या हर्षोल्लासात साजरा केला जातो आहे। महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे। याच महाराष्ट्राच्या मातीत अनेक साधू संत होऊन गेलेत। त्यापैकीच एक म्हणजे आई अनुसया माता होय। सतीमाय म्हणून ज्यांची ख्याती दूरवर पोहोचली आहे, अशा अनुसया आईचे अनेक दैवी चमत्काराचा साक्षात्कार अनेक भक्तांना झालेला आहे। माता अनुसयाचे लाखो भक्त देशाच्या कानाकोपऱ्यात दूरवर पसरलेले आहेत। बऱ्याच भक्तांना आई अनुसयेचा चमत्कार झालेला आहे। अनुसया मातेने प्रत्येक भक्तांवर कृपा दृष्टी केलेली आहे। त्यापैकीच एक नाव म्हणजे उत्तर नागपूर कमाल टॉकीज परिसर स्थित निवासी व आई अनुसयेचे लाडले पुत्र महेंद्र वाकोडीकर होय। नागपूरपासून 70 किलोमीटरच्या अंतरावर येणाऱ्या काटोल तहसील अंतर्गत येणारे पारडसिंगा हे गाव जगाच्या नकाशावर फक्त आई अनुसयेच्या कृपादृष्टीने आलेले आहेत। श्री विदेही सती अनुसया आईचा जन्म 5 मे 1926ला झालेला आहे। माता आनाई व पिता रामजी यांच्या त्या 5व्या संतान होय। परमात्माच्या भक्तीत लीन होणे ही अनुसया मातेची वैशिष्ट्य आहे। लहानपणापासून आध्यात्मिकतेची ओढ त्यांच्यात होती। घरच्या लोकांना वेळोवेळी याची प्रचिती सुद्धा आलेली आहे। गावावर जेव्हा जेव्हा समस्या आल्यात त्या वेळेला अनुसया मातेने त्याचे निराकरण केलेले आहे। सर्वांचे दुःख आपल्या पदरात घेऊन त्यांना सुखाची माया अनुसया मातेने दिलेली आहे। गरीब श्रीमंत, छूत अछूत असा कोणताही भेदभाव कधीही दिसला नाही। झुग्गी झोपडीपासून ते बंगल्यांमध्ये राहणारे लोक आईसाठी समान होते। आईच्या कृपादृष्टीने अनेक महिलांना संतान प्राप्तीसुद्धा झालेली आहे। आईच्या मायेचा स्पर्श ज्यांनी ज्यांनी अनुभवला आहे ते धन्य झालेले आहेत। आईच्या लाखो भक्तांपैकी एक लाडले पुत्र म्हणून महेंद्र वाकोडीकर यांचा उल्लेख होतो। पारडसिंगा निवासिनी सच्चिदानंद स्वरूपिणी जगकल्याणी आई अनुसया यांचा 97वा जन्मोत्सव महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात सद्भक्त साजरा करीत आहे। याच शृंखलेत उत्तर नागपूर येथील महेंद्र वाकोडीकर व सौ बबिता वाकोडीकर यांच्या निवासस्थानी आईचा 97वा जन्मोत्सव मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला। पहाटे मंगलपूजा, महाआरती, पारायण व महाप्रसादाचे शानदार आयोजन वाकोडीकर परिवारातर्फे करण्यात आले।
मोठ्या संख्येत भक्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या प्रसंगी महेंद्र वाकोडीकर यांनी राष्ट्र निर्माण न्यूजला माहिती दिली आहे। चला तर मग बघूया। कशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याबद्दल जरा विस्तारित सांगा। मी प्रत्येक वर्षी मायेच्या वाढदिवसाचा कार्यक्रम करतो। वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये सगळं शृंगार वगैरे सगळं जेवढं माझ्या डोक्याला जमतं तेवढं मी आपलं करत राहतो। एकंदरीत किती वर्षापासून सुरू आहे हे? करीबन 13-14 वर्ष झाले आहेत। 14 वर्ष। दरवर्षी महाप्रसादाचा आस्वाद घेतात। सुरुवातमध्ये तर 200-150 लोकांना सुरुवात झाली, पण आता भरपूर लोक घेतात आणि खूप छान कार्यक्रम होतो। आईच्या प्रत्यक्ष स्वर्णरूपमध्ये मायबाई येऊन खेळतात माझ्या घरी आणि मला प्रसाद दिली आहे मायनं आणि खूप लोकांचं कल्याण पण होतं। इथं समजत नाही लोकांना, पण आशीर्वाद खूप लोकांना देते ते ना, खूप लोकांचं चांगलंही होते, करते ते लोक सांगते आपल्या टोनानं। आईच्या आशीर्वादाबद्दल आपण बोलला। प्रत्येक भक्ताला आईची एक ना एक आख्यायिका असते, एक ना एक चमत्कार आईचा अनुभव असतो। आपल्या बाबतीत काय घडलं नेमकं? चमत्कार तर खूप आहे साहेब। ह्या 20 वर्षामध्ये एवढे चमत्कार सांगू शकतो मी तुम्हाला, सांगूच नाही शकत, गिनती नाही चमत्काराची। भरपूर चमत्कार आहे। माझा जीवही वाचवला आहे, मला खालतून वरतून इथपर्यंत आणला आहे, भरपूर काही केलं आहे। चमत्कार तर एवढा आहे का भरपूर चमत्कारच आहे, सांगायची म्हणजे सांगूच नाही शकत एवढे चमत्कार आहे। एकंदरीत या सगळ्या याच्यामध्ये भावना काय तुमच्या, म्हणजे काय वाटतं? भावना आहे, माझं मन असं लागलं आहे मायबाई सोबत तर मी सांगू नाही शकत, एवढं मन लागलं आहे। पारटशिंग्याला सुद्धा एक मोठं आयोजन करण्यात येतं। पारटशिंग्याला सुद्धा आजच्या दिवशी राहतो। मग दरवर्षी पारटशिंग्याचा आज दुसरा दिवस आहे, ऍक्च्युली कालचा होतं। तर आपण माझ्याकडे 5 किंवा 6 तारखेला कार्यक्रम प्रत्येक सोडत होते, कधी 5ला होते, कधी 6ला होते। त्यामध्ये काही असं विशेष नाही? विशेष नाही, कधी मूड झाला तर एक दिवस वाढवून घेतो मी, नाहीतर मग 5लाच करतो, असं काही नाही। भरपूर अनुभव आहे साहेब आणि भरपूर चमत्कार आहे त्यांचे। आता प्रत्येक चमत्कार सांगता नाही येत, पण भरपूर चमत्कार। श्री सती अनुसया माता यांच्या 97व्या जन्मदिवसाच्या पर्वावर वाकोडीकर परिवार व आईच्या समस्त भक्त भाविकांतर्फे जन्मोत्सवाच्या कोटी कोटी अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक श्री महेंद्र वाकोडीकर, सौ बबिता वाकोडीकर व माँ अनुसया एंटरप्राइजेस सोबतच लक्ष्मी कलेक्शन नागपूर। श्री सती अनुसया माता यांच्या 97व्या जन्मदिवसाच्या पर्वावर वाकोडीकर परिवार व आईच्या समस्त भक्त भाविकांतर्फे जन्मोत्सवाच्या कोटी कोटी अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक श्री महेंद्र वाकोडीकर, सौ बबिता वाकोडीकर व माँ अनुसया एंटरप्राइजेस सोबतच लक्ष्मी कलेक्शन नागपूर। मोहब्बत में इंसान क्या कुछ नहीं करता, मगर कभी कभी वो गलत राह पर भी चला जाता है। और अगर इसमें दिल टूटने या ब्रेकअप होने की बात आ जाए तो मामला काफ़ी संगीन हो जाता है। नागपुर में भी एक ऐसा ही मामला सामने आया है। ब्रेकअप होने की खुन्नस में युवक ने गर्लफ्रेंड के मालिक की दुकान में ही आग लगा दी। तहसील थाना परिसर में हुई इस घटना के आरोपी प्रशांत रमेश चट्टे उम्र 18 साल है। इतवारी की बोहरा मस्जिद गली में रितेश माखीजा की हुलाचंद फतेचंद स्टेशनरी की दुकान है।
30 अप्रैल की रात 8:30 बजे रितेश दुकान बंद करके घर गए थे। 1 मई की सुबह 6:15 पर दुकान के ऊपरी हिस्से में रहने वाले व्यक्ति ने रितेश को फोन करके दुकान से धुआं निकलने की जानकारी दी। रितेश तत्काल दुकान पहुंच गए। उन्होंने दमकल विभाग को भी सूचना दी। दमकल कर्मियों ने तत्काल पहुंचकर आग पर काबू पा लिया। आग में 7 लाख की स्टेशनरी का सामान स्वाहा हो गया। तहसील पुलिस ने घटना की सच्चाई का पता लगाने के लिए परिसर के सीसीटीवी फुटेज की जांच की। इसमें तड़के 4 बजे शाल ओढ़कर आए एक युवक द्वारा शटर के नीचे दुकान के भीतर पेट्रोल डालकर आग लगाते हुए दिखाई दिया। फुटेज के आधार पर पुलिस ने रितेश से दुकान के कर्मचारी और परिसर के लोगों से पूछताछ की। रितेश की दुकान में एक युवती तथा 2 अन्य लोग काम करते थे। 2 दिन पहले युवती काम पर नहीं आई थी। उस वक्त एक युवक ने युवती के नहीं आने के बारे में पूछताछ की थी। ये पता चलने पर पुलिस ने युवती से पूछताछ की। उसका नाम प्रशांत बताया। उसने उसका नाम प्रशांत बताया। प्रशांत से उसकी मित्रता थी। प्रशांत को युवती ने दूसरे के करीब जाने का संदेह किया था। वो युवती से विवाद करता था। इसके चलते युवती ने प्रशांत से ब्रेकअप कर लिया। इसके चलते प्रशांत उस युवती को सबक सिखाना चाहता था। दुकान में आग लगाने पर मालिक युवती को काम से निकाल देगा, ये सोचकर ही उसने इस घटना को अंजाम दिया। बोहरा मस्जिद गली परिसर में फिरियादी रितेश सुदामा माखीजा, उम्र 40 साल, रहना वर्धमान नगर, इनकी वहाँ पे बोहरा मस्जिद गली में कोलाराम फतेहचंद नाम की एक स्टेशनरी की दुकान है। 30 तारीख को ये दुकान बंद के रात को घर गए थे अपने। 1 तारीख को सवेरे 6:15 बजे उनको उनकी दुकान पे के ऊपर रहने वाले पड़ोसी ने फ़ोन करके बताया कि आपकी दुकान में आग लगी है, धुआं निकल रहा है। तब कंप्लेनेंट रितेश माखीजा जो है वो दुकान पे आए। तब दुकान में आग लगी थी। तब उन्होंने फायर ब्रिगेड को कॉल करके बुलाया। आग बुझाने के बाद आगे का इन्वेस्टिगेशन आके उन्होंने पुलिस स्टेशन में रिपोर्ट की। रिपोर्टिंग होने के बाद जो तहसील पुलिस स्टेशन द्वारा आजू बाजू के एरिया के सीसीटीवी कैमरे चेक करने पे रात में एक अज्ञात इसम द्वारा आके, जिसने शाल ओढ़ के आया था और शटर की नीचे से कुछ तो भी डाल के आग लगाई, ऐसा फुटेज में निष्पन्न हुआ। इसके बाद आजू बाजू के परिसर के सीसीटीवी फुटेज चेक किए और दुकान मालिक जो है उनके पास और दुकान में काम करने वाले अन्य कामगारों के पास इन्वेस्टिगेशन करने पे एक बात सामने आई कि उस दुकान में एक लड़की जो है वो काम करती थी और उसका जो बॉयफ्रेंड है जिसके साथ उसका ब्रेकअप हुआ था, उसने आके गुस्से में वो दुकान में आग लगाई थी। ये बात सामने आई। तब हमने उसमें निष्पन्न आरोपी प्रकाश रमेश चट्टे, रहना आंजरी मांजरी हनुमान मंदिर के पास जूनी कामठी पुलिस स्टेशन के एरिया में, उसको गिरफ्त में लेके इन्वेस्टिगेशन करने के बाद उसने कबूल किया कि उसने खुद आग लगाई है। इसमें जो आरोपी निष्पन्न हुआ है उसका पूरा नाम है प्रशांत रमेश चट्टे, उम्र 18 साल, रहना अंजरी मांझी चौक हनुमान मंदिर के पास जूनी कामठी। इसका कोई प्रीवियस रिकॉर्ड नहीं है, क्रिमिनल रिकॉर्ड। गर्लफ्रेंड के साथ ब्रेकअप हुआ था और वो उससे बात नहीं कर रही थी, इस वजह से उसने वहाँ पे आग लगाई। श्री सती अनुसया माता यांच्या 97व्या जन्मदिवसाच्या पर्वावर वाकोडीकर परिवार व आईच्या समस्त भक्त भाविकांतर्फे जन्मोत्सवाच्या कोटी कोटी अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक श्री महेंद्र वाकोडीकर, सौ बबिता वाकोडीकर व मां अनुसया एंटरप्राइजेस सोबतच लक्ष्मी कलेक्शन नागपूर। माऊली
माऊली आकेला धावली नवसाला पावली माझी अनसूया माऊली। श्री सती अनुसया माता यांच्या 97व्या जन्मदिवसाच्या पर्वावर वाकोडीकर परिवार व आईच्या समस्त भक्त भाविकांतर्फे जन्मोत्सवाच्या कोटी कोटी अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक श्री महेंद्र वाकोडीकर, सौ बबिता वाकोडीकर व मां अनुसया एंटरप्राइजेस सोबतच लक्ष्मी कलेक्शन नागपूर। आकेला धावली नवसाला पावली माझी अनसूया माऊली आकेला धावली नवसाला पावली माझी अनसूया माऊली। खैरी पुलाजवळील 600 mm व्यासाच्या बस्तरवाडी फिडरवर गळती व दुरुस्तीचे काम OCW आणि महानगरपालिकेने हाती घेतले आहे। त्यासाठी 8 मे रोजी रात्री 9:30 ते 9 मे रोजी सकाळी 9:30 पर्यंत शटडाऊन करण्यात येणार आहे। त्यामुळे या फिडरवरून पाणी पुरवठा होणाऱ्या वस्त्यांमध्ये 9 मे रोजी पाणी पुरवठा होऊ शकणार नाही। याचा फटका शेकडो वस्त्यांना बसणार आहे। नयापुरा, लोधीपुरा, गोंदपुरा, श्रीराम सोसायटी, पवनीकर सायकल स्टोर्स, नागा शिव मंदिर, माता मंदिर, रामदल आखाडा, श्रीवास्तव विहीर, बाहुली विहीर, देवघर, पहाडपुरा, लालगंज, बस्तरवारी, माता मंदिर, तेलघाणी, कुंभारपुरा, राऊत चौक, तेलीपुरा, पेवठा, चकना चौक, छत्तीसगढ़ी राम मंदिर, नाईक तलाव, बांग्लादेश पोलीस चौकी, बैरागीपुरा, तांडापेठ नवीन वस्ती, मोचीपुरा, रामनगर, बारईपुरा, बंगाली पंजा, मुसलमानपुरा, ठक्कर ग्राम, खाटिकपुरा, लाडपुरा, कुंभारपुरा, कुंदनलाल गुप्ता नगर, कोलबास्वामी नगर, तीनखडे लेआउट, वृंदावन नगर, मेहंदीबाग कॉलनी, बिनाकी मंगळवारी, जोशीपुरा, गोसावी घाट, पोळा मैदान, बिनाकी मंगळवारी, भोळेनगर, आनंद नगर, नामदेव नगर, अनुसया माता नगर आदी वस्त्यांमधील पाणी पुरवठा बंद राहील। श्री सती अनुसया माता यांच्या 97व्या जन्मदिवसाच्या पर्वावर वाकोडीकर परिवार व आईच्या समस्त भक्त भाविकांतर्फे जन्मोत्सवाच्या कोटी कोटी अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक श्री महेंद्र वाकोडीकर, सौ बबिता वाकोडीकर व मां अनुसया एंटरप्राइजेस सोबतच लक्ष्मी कलेक्शन नागपूर। आकेला धावली नवसाला पावली माझी अनसूया माऊली आकेला धावली नवसाला पावली माझी अनसूया माऊली आकेला धावली नवसाला पावली माझी अनसूया माऊली आकेला धावली नवसाला पावली माझी अनसूया माऊली। श्री सती अनुसया माता यांच्या 97व्या जन्मदिवसाच्या पर्वावर वाकोडीकर परिवार व आईच्या समस्त भक्त भाविकांतर्फे जन्मोत्सवाच्या कोटी कोटी अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक श्री महेंद्र वाकोडीकर, सौ बबिता वाकोडीकर व मां अनुसया एंटरप्राइजेस सोबतच लक्ष्मी कलेक्शन नागपूर। आकेला धावली नवसाला पावली माझी अनसूया माऊली आकेला धावली नवसाला पावली माझी अनसूया माऊली।
छोटा हो या बड़ा, हर दुकानदार उसे बढ़ाना चाहता है। अब राष्ट्रनिर्माण न्यूज आपके लिए लाया है एक सुनहरा अवसर। हम आपकी शॉप को घर घर तक पहुंचाएंगे, करेंगे आपकी शॉप का प्रमोशन पूरे महीने मात्र 5,000 रुपए में। अब आपके प्रोडक्ट की हर जानकारी हम पहुंचाएंगे आपके कस्टमर्स तक। अधिक जानकारी के लिए नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। श्री सती अनुसया माता यांच्या 97व्या जन्मदिवसाच्या पर्वावर वाकोडीकर परिवार व आईच्या समस्त भक्त भाविकांतर्फे जन्मोत्सवाच्या कोटी कोटी अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक श्री महेंद्र वाकोडीकर, सौ बबिता वाकोडीकर व मां अनुसया एंटरप्राइजेस सोबतच लक्ष्मी कलेक्शन नागपूर।
नमस्कार मित्रांनो, हे जे विमान दिसतं आहे हे एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झालेली आहे आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण नोंद झालेली आहे. तर हे या विमानाचं वजन आहे 0.77 ग्राम म्हणजेच 770 मिलीग्राम आणि हे विमान रबराच्या ताकदीवर उडतं. रबर असतो एक स्पेशल, त्याला आपण ट्विस्टिंग करता साधारणतः 400 ते 500 टर्न दिल्यानंतर हे रबर बँड चार्ज होतं आणि सोडल्यानंतर ते रबर बँड ओपन होतं, अनवाइंड होतं आणि त्या ताकदीवर हे विमान 30 फुटापर्यंत जाऊ शकतं आणि 27 सेकंद सध्या हे उडलेलं आहे. मी स्वतः एरो मॉडेलिंग गेल्या 42 वर्षापासून करत आहे आणि मी प्रोफेशनल आहे. 32 वर्ष NCCला इन्स्ट्रक्टर होतो. त्यानंतर सुद्धा मला प्रत्येक विमानं ज्या प्रकारची आहेत त्या जगातल्या सगळ्या प्रकारची विमानं मी बनवून उडवली. याचं कारण प्रत्येक विमानाचं आपलं एक वैशिष्ट्य आहे, एक त्याची ब्युटी आहे, एक सुंदरता आहे आणि काहीतरी सायन्स आहे, प्रकार आहे, पद्धत आहे उडवण्याची, स्किल आहे. त्यामुळे हे करत असताना आता रिटायर झाल्यानंतर काय करायचं, तर कमी खर्चात काय जास्तीत जास्त आपण करू शकतो, त्या माध्यमातून गेल्या 8 वर्षापासून मी इंडोर एरो मॉडेलिंग या प्रकारात सुरुवात केलेली आहे. मी स्वतः शिकत आहे आणि मी स्वतः जे प्रयोग करतो हे करता करता असे वजनाचे 3 ग्राम 2 ग्राम 1.5 ग्राम 1 ग्राम असं करता करता मी याचं वजन कसं कमी करता येईल याच्या प्रयत्नात करत असता हे एक छोटीशी प्रतिकृती यशस्वी झालेली आहे आणि अजूनही याच्यापेक्षा मी कमी वजनाचं बनवण्याचा प्रयत्न राहणार आहे. मी अभ्यास करतोय या विमानांचा. बिजनेस छोटा हो या बड़ा, हर दुकानदार उसे बढ़ाना चाहता है. अब राष्ट्रनिर्माण न्यूज आपके लिए लाया है एक सुनहरा अवसर. हम आपकी शॉप को घर घर तक पहुंचाएंगे, करेंगे आपकी शॉप का प्रमोशन पूरे महीने मात्र 5,000 रुपए में. अब आपके प्रोडक्ट की हर जानकारी हम पहुंचाएंगे आपके कस्टमर्स तक. अधिक जानकारी के लिए नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें. श्री सती अनुसया माता यांच्या 97व्या जन्मदिवसाच्या पर्वावर वाकोडीकर परिवार व आईच्या समस्त भक्त भाविकांतर्फे जन्मोत्सवाच्या कोटी कोटी अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक श्री महेंद्र वाकोडीकर, सौ बबिता वाकोडीकर व मां अनुसया एंटरप्राइजेस सोबतच लक्ष्मी कलेक्शन नागपूर. हाकेला धावली नवसाला पावली माझी अनसुया माऊली.